निश्चय आश्रयः तत्सद्भावे अपि अभव्यानां शुद्ध आत्म अभावेन दर्शनस्य अभावः. जीवादी पदार्थाच्या 9 पदार्थाचा आश्रय केला, त्याचा सद्भाव असून देखील अभव्याना शुद्ध आत्म्याचा आश्रय नसल्यामुळे, निश्चयाचा आश्रय नसल्यामुळे दर्शनस्य अभावात सन्न दर्शन झालं. सापडलं का? 2 तुमच्या लोक सापडलं सांगा तिथे. त्याची टीका वाक्य तुम्ही वाक्य सांगा. वरची ओळ कुठली आहे की नाही? मग जीवादी पदार्थाचं श्रद्धांजली केलं बाहेरचा, पण शुद्धात्म्याचा आश्रय केला नाही तर काय झाला? सद्भाव असून देखील, व्यवहाराचा सद्भाव असून देखील निश्चयाचा सद्भाव नाही, मिथ्या दृष्टी आहे. आणि त्याच्या उलट खाली दिलंय है ना, न षड्जीवनिकाया चारित्र्यस्य आश्रया तत्सद्भावे अपि अभव्यानां शुद्धात्माभावेन चारित्र्यस्य अभावात. षड्जीवांचं लक्षण केलं, हा व्यवहार केला, पण आत्मानुभव केला नाही तर चारित्र्य नाही त्याजवळ. शुद्ध आत्मा एव ज्ञानस्य आश्रयात आचारादी शब्दश्रुत सद्भावे असद्भावे वा तत्सद्भावेन एव ज्ञानस्य सद्भावात. ध्रुवाचा जर आश्रय असेल ज्ञानाचा है की नाही, पण आचारादी शब्दश्रुत सद्भाव असो, अकरांगाचा पाठांतर असो वा नसो, सद्भाव असद्भावे वा तत्सद्भावेन म्हणजे निश्चय ज्ञानाच्या आश्रयानेच काम होतं, व्यवहार असेल किंवा नसेल. काय वाक्य आहे बघा जरा भाईचंद बघा, तसं नको नुसतं वाक्य दाखवा. निश्चयाच्या बाबाला व्यवहार कर नाही तर न करू पण मोक्ष मार्ग असतात, आणि हा व्यवहार करतो निश्चयाचा गाभा नाही तर अडकलाय. काय गंमत आहे. मग पहिल्यांदा बार उवा माझ्यावर नाही, कुंद कुंद आणि अमृतचंद आहे की नाही. पहिल्यांदा त्यांना कचडीत टाकावं लागेल. ते चुकले का म्हणून त्यांच्यावर आधी केस करावी लागेल आपल्याला, अरंगाच्या दरबारात, माझ्या दरबारात नाही, अरंगाच्या दरबारात त्यांच्यावर केस केली. आपण मोर्चा नेला समजा, आपण सगळ्यांनी केस केली. काय केलंय हे तुम्ही? कारण त्यांना सांगितलंय असं असं बघा केलंय नाही, झालंय असेल एखाद्या वेळेस कुंद कुंडांच्या वेळेला. आणि मग कुंद कुंडाने सांगितलं की चला जाऊ विद्या क्षेत्रात. मग गेले समजा, ते अरंदाने सांगितलं हे निर्दोष आहे, सोडून द्या पहिल्यांदा. आणि तुम्ही मात्र सगळेजण मिथ्यात्वाचा कशा काढत. हा तुम्ही सगळे थांबला का? थांबला म्हणाले, थांबायला नाही, थांबला आहात. संसाराच्या जेलखान्यात अडकला आहात. तुरुंग कोणता? दुसरं कोणतं तुरुंग? नित्यात्वाच्या जेलखान्यात अडकणं, तुरुंगात अडकणं, बंधनात अडकणं. ते म्हणजे कसं काय? म्हणजे तुम्ही जरी व्यवहार केला तरी आत्मानुभव करीत नाही, पण मोक्ष मार्गावरचं एकही पाऊल पडलं नाही. प्रगती वासीकडून महाव्रतीपर्यंत आहात, आत्मानुभव करीत नाहीत, म्हणून या मोक्ष मार्गावर आला नाही. काय किती गंमत बघा. ही सगळी गाथा मनन करून बघा. श्लोके निश्चय स्तुतिं आह तत्र नेय न्यायक संकर दोष परिहारेण तावत् जो इंद्रिये जिनिष्ठा प्राण मग अथ निश्चय स्तुतिं आह. या ठिकाणी 31व्या गाथेमध्ये निश्चय स्तुती कशी असते याचे वर्णन करतात है ना. तत्र तेथे नेय आणि न्यायक यांच्या संकर दोषाचा परिहाराने कथन करतात. नेय आणि न्यायक यांचं एकत्रीकरण आहे, ते काय करतात? विभक्त करतात. नेय न्यायक यांचा संकर केलं, मिसळलं. संकरित गाई, संकरित ज्वारी, संकरित माणसं झाले का हो? ते टेस्ट ट्यूब बेबी केली ना, सगळे केले माणसं शास्त्रज्ञ. संकरित तयार केले, पेपरमध्ये येत होतं मध्यंतरी, आता चालू आहे.
तर काय आहे, संकट आहे ना. म्हणजे मला फक्त काय सांगायचं आहे की म्हणाल अमृतचंद्राचार्य फार कडक बोलतात, फार कठीण शब्दात बोलतात, तर सोपा आहे. म्हणजे संकट शब्द तुमच्या परिचयाचा आहे एवढंच मला दाखवायचं. मिश्रण, ज्ञेय प्रमेय जाणल्या जाणाऱ्या वस्तू, न्याय जाणणारा, यांचं मिश्रण, रूप जो दोष आहे त्याचं परिहार केला. म्हणजे काय केले, निराकरण केले. ज्ञेय वेगळा, न्यायक वेगळा, असे भिन्न भिन्नत्व केलं. आणि अशी निश्चय स्तुती केली जी आता आपण लघुतत्व स्फोटामध्ये स्तुती वाचत होतो. ज्या जगात ज्ञेय आहे, प्रमेय आहे आणि प्रमाण न्यायकी आहे, पण त्यांचा सद्भाव आहे म्हणून एकमेकात मिसळले नाही. बाहेरचे पदार्थ या जगात आहेत, चेतन अंतस्तत्वही या जगात आहे, परंतु चेतन तत्वानं अचेतनपणा धारण केला नाही, अचेतन पदार्थाने चेतनपणा धारण केला नाही. दोन्हींचा या ठिकाणी सद्भाव आहे. सद्भाव आहे म्हणून मिश्रण केलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. ज्ञेयाचाही लोप केला नाही, न्यायकाचाही लोप केला नाही, पण अनुभवाच्या वेळेला निज ध्रुवच घ्या हे सांगतात. पर्यायाचाही लोप केला नाही, ध्रुवाचाही लोप केला नाही. ध्रुव आणि पर्याय एकाच द्रव्यात एकाच क्षेत्रात आहे, परंतु ध्रुवाचे गुणधर्म, ध्रुवाचा स्वभाव वेगळा आणि पर्यायाचा स्वभाव वेगळा. ध्रुव कसा आहे, शाश्वत. पर्याय क्षणाक्षणाला बदलणारी, समयासमयाला बदलणारी. पर्यायाला म्हणतात क्रमवर्तिनी. गुणमय पिंड जो ध्रुव आहे तो अक्रम रूप आहे. स्वरूप एकाकार रूप, सदा सर्वकाळ, शाश्वत, नेहमी राहणार. मग अनुभूतीचा विषय काय आहे, एको मे शाश्वतश्चात्मा ज्ञान दर्शन लक्षण. माझा आत्मा एक आहे, शाश्वत आहे, ज्ञान दर्शनमय आहे, हे सामायिक पाठात म्हणतो. त्याचं हे वर्णन. मग तशा शाश्वत स्वरूपी आत्म्याची जी प्रतीती केली, अनुभूती केली, ती अनुभूती करणं शब्दोच्चार सुद्धा नाही, एकदम प्रतीती करणं, तसा अनुभव केला, एकच विभक्ताचा अनुभव केला, त्याला म्हणतात निश्चय स्तुती. म्हणून या लघुतत्व स्फोटात बहुसंख्य सध्या निश्चय स्तुती आहे. निश्चय स्तुती आहे. जी स्तुती आहे ती सांगितली त्यांनी. ती काय पाठीमागे व्यवहार स्तुती सांगितली होती, दौकुंदेंदू तुषार हार धवलू, असं ना. हे कशी सांगितली, व्यवहार स्तुती सांगितली. किंवा काय सांगितली होती व्यवहार स्तुती, कांत्या एव स्नपयंती ये दश दिशा धामना निरुद्धंती ये धामुद्धाम महस्विनाम जनमनो मुष्णंती रूपेण दिव्येन ध्वनिना सुखम श्रवणयोः साक्षात् क्षरन्तो मृतम वंद्यास्तेष्ट सहस्र लक्षण धरास तीर्थेश्वरा सूर्या. हा जो श्लोक दिला तो व्यवहार स्तुतीचा श्लोक आहे. भक्तांबर स्तोत्र जे दिलं ते व्यवहार स्तुती आहे, बहुभाग व्यवहार स्तुती आहे. मग त्या व्यवहार स्तुतीत जो गाभा भरलाय निश्चयाचा, बहुसंख्य जनता जाणत नाही. भक्तांबर स्तोत्राचा शब्दशः अर्थ तर जाणतात, आदिनाथ भगवंतांची स्तुती आहे तर जाणतात, परंतु आदिनाथ भगवंताची स्तुती, त्यात केवली पुरुषाच्या गुणमयतेची स्तुती निश्चय स्वरूपाची नाही, व्यवहार स्वरूपाची स्तुती आहे. त्या व्यवहार स्वरूपाच्या स्तुती शब्दाच्या गाभाऱ्यात जर शिरला तर निश्चय स्तुती पाझरते. ती ज्ञानीला समजते, अज्ञानीला समजत नाही. आणि अज्ञानी जीव केवळ व्यवहार स्तुती करतो, आठ प्रातिहार्य वगैरेची स्तुती करतो आणि तेथेच रंगला. केवळ निश्चय स्तुती त्यांच्याकडून झालीच नाही. आणि झालीच नाही म्हणून मोक्ष मार्गावर आला नाही. अगती असला तरी पहिलंच गुणस्थान राहिलं. अनुभूती नाही, देशगती असे, अनुभूती नाही,
किती स्तुती केली तरी पहिलं गुणस्थान राहिलं. महारथी जरी झाला है ना, परंतु अनुभव नाही, पहिलेच गुणस्थान राहिलं. मिथ्या दृष्टी राहिला, मिथ्या ज्ञानी राहिला, मिथ्या चारित्रवाला राहिला. म्हणून भगवान म्हणतात की निश्चय स्तुती लागेल. पहा ती लघुतत्व स्फोटची काही पुस्तकं आहेत तुमच्या हातात, पळा याचे जरा. पहिल्या अध्यायात 24 तीर्थंकरांची स्तुती केलेली आहे. आदिनाथांची स्तुती केली, पहा काय म्हणतात. काही जण आहे जरा बघा 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 त्यात काय स्तुती येते. स्वयंभुवं हरिवोच्चलदच्छमीरे तेनादिदेव भगवान् भगवत् स्वयंभुः ओं भूर्भुवः प्रकृतिसम्मननैकरूप मां प्रमातृ परमातृ नमातृ मातृ. तिचं कुठं बाकीचं वर्णन केलं सांगा. स्वयंभुवात है ना, अहम इडे. अमृतचंद्राचार्य म्हणतात मी स्तुती करतो, पण कसं आहे स्वयंभुवात, महस म्हणजे तेज, तसं ज्ञान तेज. आणि याचा तुम्ही अवलंबन घेऊन काय झाला, स्वयंभू झालात. कसे आहात तुम्ही. ओम भूर्भुव प्रवृत्ती याच्यामध्ये मनन करण्यास एक रूप असे आहात. ओम इत्यादी जे मंत्र आहेत त्याच्यातील मनन करण्यास असं जे मूलभूत स्वरूप, त्या स्वरूपाचं ध्रुव स्वरूप, त्या चैतन्य स्वरूप तुम्ही आहात. कसे आत्मप्रमातृ, प्रमातृ जाणणारा, परमातृ न मातृमातृ. हे ना, ज्ञानाबद्दलच बोलतात. त्यात नाही तर खालची स्तुती घ्या अजितनाथाची. मातासी मानमसी मीयमसी शमासी मानस्य चासी फलमित्य विकासी सर्वं नास्यैव किंचिदुदनासि तथापि किंचित् तस्यैव चिच्चकचकारितु चञ्चुरुच्चैः. ही अजितनाथांची स्तुती निश्चय स्तुती आहे. माता म्हणजे जाणणारा, माता म्हणजे आई असे आखी नाही, जाणणारा. माता अशी जाणणार आहेस, मान म्हणजे ज्ञान आहेस, ज्ञेय ज्ञेय आहेस है ना. ईशमा अशी तू परम असा ईश्वर स्वरूप अनंत शक्तीचा वैभववाला आहेस. मानस्य चासी फलम, ज्ञानाचं फळ काय हे अजित. सर्वम सर्वाला जाणतोस, संपूर्णपणे जाणणारा असा आहेस. आणि नास्यैव किंचित, असं असून सुद्धा तसा नाहीस है ना. उत नासी तथा नाहीस, तथापि किंचित अशी एव काही आहेस. कसं आहे चित चकायत चंचुरुच्चैही, असं असणारे चैतन्य तेज तू आहेस. अशी ध्रुव कारण परमात्म्याची स्तुती केली. व्यवहाराने अजित, निश्चयाने आपला स्वभाव. आणि यात सगळे निश्चयाने व्यवहाराने दोन्ही नाही आहे ना. या एका एकात गुणभेद केले. माता आहेस, मान आहेस, ज्ञेय आहेस, मानाचं ज्ञानाचं फळ आहेस, व्यवहार केला. आणि तसा नाहीस, निश्चयाने सांगितलं ते नाहीस, ध्रुव एकाकार आहेस. अशी कधी स्तुती तुम्ही सतत केली का. 20 वर्षापूर्वी बहुसंख्य जनतेला मी नात्यात उद्याच आता जीवन घासायला लागलं, बाहेरची गावं सोडली, तुमचंच जीवन घासायला लागलं. अजूनही या ठिकाणी असे बहुसंख्य तुमचे नातेवाईक असतील की ज्यांना ही स्तुती माहिती. जरा चर्चा करून बघायची त्यांच्याशी. हात तर जोडतात, मंदिरात येतात, व्रत तर पाळतात, उपवास आदी करतात, आणि मी चिदानंद स्वभावाला आत्मा आहे याच गुणधर्मच माहित नाही. त्यांची तुम्हाला फील येत नाही, करुणा येत नाही. आचार्याने तर वात्सल्य भावले की त्यांनी फक्त केवळ व्यवहारच करावा एवढंच तुम्हाला इच्छा आहे. एक तर प्रथम स्वतःसाठी बदला. दुसरा मी प्रश्न असा विचारणार आहे की तुम्हाला माहिती आहे समजा, तर तुम्ही आतापर्यंत किती वेळा चिंतन केलं. आत्ता सकाळी आज किती वेळा चिंतन केले की मी ज्ञान स्वभावी. मग हा परमव्यवहार नको काय की केवळ जय महावीर जय महावीर जय महावीर जय महावीर.
काय मिळालं? तो अल्लाह म्हणतो, तो येशू म्हणतो, कोणी राम म्हणतो, गुरु नानक म्हणतो, कोणी कुंद कुंद म्हणतो, कोणी गुरु नानक म्हणतो. बहुसंख्य जनतेला विचारले तुझ्या जीवाचं लक्षण कोणतं? माझं लक्षण खाणार. मग तू खाणार आहेस तर पेट्रोल खाणारी मोटार आहे. कोणी कोणी म्हणतो तेल जास्त खाते, ऑइल जास्त खाते म्हणते की नाही, स्कूटर मोटार इंजिन. मग तुम्ही जरा तूप जास्त खाता, नाही तर कोणी तेल खात असेल, शेंगा देण्याचं खात असेल, कोणी कैरीचं खात असेल, खाता. मग तुमच्याकडे त्याच्यात फरक काय मला सांगतो? म्हणजे तुम्हाला तर मग एक अचेतन म्हणायला पाहिजे. मोटार अचेतन आहे की नाही? मग तुम्हाला अचेतन म्हणायचं का? नाही, आम्ही म्हणालो की जय जय जय, टेप रेकॉर्डर बोलतो, बटन दाबलं तर आता बोलून दाखवतो लगेच, आवाज तसाचा तसा. मग त्याला माहिती नाही की काय आहे काय नाही, कारण त्याच्यात चेतना शक्ती नाही, आनंद शक्ती नाही, अचेतन. मग आपणही शब्द उच्चार केला, त्यातला भाव नाही कळाला, काय अर्थ झाला? कुठे स्तुती झाली? जे अजून मंदिरातच जात नाहीत, मंदिराचं भक्तांवर तर म्हणतच नाहीत, पण तिकडं तुम्ही जेव्हा मी जेव्हा वादा नकोय. तो तिथं जो अडकलाय जास्त, इथे अनंत बाबा आदर्श ठेवायचे जे नटाचे आदर्श आहेत. समय सारख्या ग्रंथाच्या ऐवजी फिल्म फेअर नाही काय सोबत आहे, तिथेच अडकला. त्याला जरा सांगितलं जरा मंदिरात ये. परंतु जर आज 30-40 वर्षे होऊन गेली आपलं आपलं आयुष्य, आणि जर आजपर्यंत जर कधी इतका व्यवहार करूनही जर स्वभावाचं एक वेळही चिंतन केलं नसेल, तर अजून किती वेळ व्यवहार सांगायचा? मग तेही फिल्मफेअर मध्ये का अडकले? रोजच्या वृत्तपत्रात ते का अडकले? आणि तुम्ही यात का नाही अडकला? ते तिथं का अडकले आणि तुम्ही ध्रुवस्वभावात का नाही अडकला? म्हणजे जो आला नाही त्याच्याबद्दलचा प्रश्न. का नाही आला याचं कारण माहिती आहे? पुन्हा पुन्हा पेपर मधून येतं, प्रत्येक जण चर्चा करतो की युवा वर्ग धर्म से विमुख क्यों, तरुण पिढी धर्मापासून विरुद्ध का, दूर का. तरुण पोरे म्हणतात म्हातारी माणसं धर्मापासून विमुख का, आम्ही म्हणतो जास्त धर्म करतो. ते तरुणच आहे. आणि पुष्कळची म्हातारे अजून घरातच बसले, चुलीजवळ म्हातारे बसले, सुना आलेत, नात सुना आलेत, तरी हो नाही हो नाही ते काय बसे का, काय काम आहे इथे, जागा पुरू नये. मग ते तिथं का अडकले? दुकानात काम नाही, धंदा नाही. रविवारी तर मार्केट यार्ड बंद असतं की नाही? कसं असतंय? कुठे आहेत ते लोक? मी विचारतो की तुम्हाला. म्हणून तर महाराज तुम्हाला सांगतो व्यवहार सांगा. हो चांगलं सापडतंय नाही महाराज, सर्कस चालू आहे. अरे बाबांनो, तेच कारण सांगलं की व्यवहार जो आहे त्या व्यवहारात भुसा तुम्ही देतात, त्यांना चव येत नाही. म्हणून काल उदाहरण सांगितले की रसभाग दिला, जे स्वागताला आले नाहीत, परंतु अनुभूतीच्या झंकाराचं नृत्य सुरू झाल्याबरोबर अनेक जण जमले, फेर धरून नाचतात. ज्यांनी ग्रंथ उघडले नव्हते ते ग्रंथ भरावर घेतात, वाचतायत, म्हणतात. इथं त्या मुलाने 12 भावना म्हणून दाखवल्या, भावपूर्वक ओझने. आणि इथं म्हणायला सांगायचं दर्शनामध्ये एवढा नाही काढून सकाळपासून बाईनं दूध दिलं नाही. मग बाई म्हणाली तू आता दर्शन पाठ म्हटला तर दूध देते, नाही तर देत नाही. मग म्हणले आलोय देवाकडे.
सांगितलं आधी पोटात द्यायचं मग देवाचं म्हणायचं. पण ती म्हणाली तसं नाही, आपला नियम असा आहे, आपला गुणधर्म, आधी देवाचं दर्शन मग पाणी प्यायचं, दूध प्यायचं, खायचं, सगळं असं आहे म्हणाले. आणि मोठी माणसं म्हणाली आधी देवाचं दर्शन करतो मग जेवतो खातो, असा आम्हाला नियम आहे. असा दर्शनाचा नियम आहे, म्हणून आम्ही सम्यक दर्शन सहित. भगवान म्हणतात तुला सम्यक दर्शन नाही. का नाही? खरा व्यवहार झाला नाही. मजेदार बोलतो, खरा व्यवहार झाला नाही, सम्यक व्यवहार झाला नाही. का? जिनेंद्र भगवान म्हणतात तू एकच भक्त आत्म्याच्या अनुभवाचा व्यवहारच केला नाहीस तर तू कुठे व्यवहार केला? निश्चय तर नाहीच. अनुभूती रूपी पर्याय म्हणजे व्यवहार आणि अनुभूतीच्या पर्यायात असणारा निश्चय दोन्ही घेत नाही, दोन्ही रहित आहेस. काय दिले तर निश्चय स्तुती शीर्षक महत्वाचं आहे. निश्चय स्तुती सांगतो, अनुभूती घेणं याला म्हणतात निश्चय स्तुती. मग ते महाराजांना असेल, महाराज आम्ही गृहस्थी आहे, चिट्टी पिल्ली आहेत, आमची अव्रती आहे, तुमच्यासारखं महाराज झाल्यावर मग नक्की करणार बघा. मला सुद्धा मोक्षाला जायचं आहे. संसार काय हो, सगळं वाईट आहे, पण सध्या मोह गेला नाही. कारण अजून लहान पोरावर प्रेम आहे, लहान आहे, माता पित्यावर प्रेम आहे, मुलाबाळावर प्रेम आहे. मोह गेला म्हणजे जाईल. मग म्हातारपणी विचारलं त्याला आता कसं काय, तर सांगितलं आता तर मी म्हातारा झालो. आता म्हणजे कसं मुळे होणार, आता बसवत नाही, करत नाही, जावत नाही, यावत नाही, काय जमत. तर मुलांनी सांगितलं की आताच तर आता लग्न करायचं आहे, लग्न करणार आहे. तरुणीने तेच उत्तर दिलं किंवा लग्न झालंय. जरा बघतो, मग थोडं थोडं ऐकू की तुमचं जरा, मग आम्ही येऊ महाराज झाल्यावर. म्हणजे सगळ्यांनी कारण सांगितलं अजून आमचं प्रेम आहे. खोटं बोललं नाही कोणी, आमचं घरात प्रेम आहे. प्रेम कमी झालं म्हणजे निश्चित आहे, कारण तेच खरं सुख आहे. कारण आम्ही निर्माण लाडू चढवायला जात असतो. म्हणजे मोक्ष हेच आम्हाला उपादेय आहे. मग आता म्हणजे फार काम बघा, फार काम. काय काम म्हणाले, ते वह्या लिहावं लागते. बायका म्हणाल्या ते स्वयंपाक करावं लागतंय. एकदा फ्रीज मध्ये ठेवायचं, फ्रीज मध्ये बाहेर काढायचं, बाहेरचं फ्रीज मध्ये ठेवायचं. झाडायला मोलकरी नाही, कपड्याला धुवायला मोलकरी नाही, भांडी धुवायला मोलकरी नाही, पण हे फ्रीज मधलं काढायचं आणि ठेवायचं आणि पुन्हा पुन्हा खायचं आणि वाढायचं. फार काम. मग काय आहे खेळायला पुन्हा वेळ कुठे मिळणार महाराज. मी अभिका झाली असते म्हणजे निश्चित केलं असतं. यांनी सांगितलं वयाचं काम, दुकानचं काम, आणि त्यांनी सांगितलं स्वयंपाकघराचं काम आणि खायचं काम. फार कामं लागली, आता काय करायचं. आणि पंचकाळातलं पोट आहे म्हणाले. डॉक्टर जरी सांगतात की 3 तासाला फीड बाळाला, पण म्हणजे 3 तास काय म्हणजे सारखंच टोपरा होता. टोपराच म्हणायचं, घोड्याला काय लावायचं, टोपराचं तरी कमी वाटतं. तेव्हा कसं जमणार, म्हणून म्हणाले तसं काही जमत नाही. म्हणून तो मोह तसाही जात. आणि समजा महाराज दोघी झाले तर निश्चित स्थिती कुठे आहे? बहुसंख्याजवळ. बहुसंख्याजवळ निश्चित स्थिती कुठे आहे? तोही बाहेर अडकला. तुम्ही हॉस्पिटल काढा, एक जावं का डॉक्टर, तुम्ही जरा त्या हॉस्पिटलमध्ये फक्त जरा सेवा देत जावावी, जनसेवा करावी. म्हणजे डॉक्टरलाही पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जोडलं. आणि तुम्ही कसे हॉस्पिटल्स काढले ते पाहायला मी आलो, तुम्ही कारखाना कसा काढला हे पाहायसाठी आम्ही मुनी लोक तिथे आलो. काय असंच की नाही? म्हणजे निश्चित आहे. काय कारखाना छान चालतो, यात साखर तयार होते, यात साबण तयार होतो, यात तेल काढलं, काय म्हणायचं, डालडा तयार होतो. नंतर चरबी हळू मिसळली असते बरं का महाराज. तुम्ही सांगू नका, पण तुमचे माझे संबंध बिघडतील, नाही तर तुमचा शो ऑफ होईल सगळा. म्हणजे त्याने डोक्यावर हात ठेवला महाराजांच्या आणि कुंदकुंदांच्या सुद्धा आणि जिनांच्या सुद्धा. कारण जिनांचं प्रतीक आहे हा महाराज. म्हणजे का असं होतं? त्या महाराजाला निश्चय स्तुती माहीत नाही म्हणून निस्पृहता आली नाही. तर याच्या वृत्ती माहिती नाही म्हणून याच्या वृत्तीत झाली, भिकारी झाली.
मग श्रावकाने त्याच्यावर अधिकार न गाजवला तरच नवल. भोगी लोकांनी धर्मामध्ये भोग न मिसळला तरच नवल. इंद्रिय भोगांच्या विचाराचे विचारच मिसळले नाही तरच नवल. आणि हेच पाहायला मिळतं. दुसरं काय मिळतं सांगा. म्हणजे काय, जर या निश्चयाचा गाभा बसेल तर त्याच्यात कन्मत येते ना. केवळ बहिरंग फुलं जर आली, मोहर पुष्कळ आला आणि त्या फुलामध्ये जर गाभा बसला नाही तर ती फुलं कामाची आहेत का? कसं काय यंदाचा आंब्याचा सीझन विचार. आंब्याचा सीझन कसा आहे, बरं आहे काय? खाणारी डल्ला आहे की मालच नाही, पीक जास्त आलं नाही, माल कमी आहे. म्हणजे काय, मोहर तर पुष्कळ आला, फुलं तर पुष्कळ आली, पण फुल्यामध्ये फलधारणा झाली नाही, निश्चयात आला नाही. फुलरूपी व्यवहार तर आहे, फुलरूपी व्यवहार तर आहे, परंतु त्या निश्चयाचा गाभा नाही तर वांध झाली ती. मग व्यवहार जो केला त्या व्यवहारी वांध झाला, निश्चयाचा गाभा नाही या गृहस्थीच्या जीवनात. आणि जी झाडं फुलंच आली नाही, का आली नाही फुलं, उत्साह वाटला ना. म्हणजे जे मेनकेत अडकले, मेनकेत अडकले ती वांझ का राहिली, फुलं का आली नाही हे ना. काही झाडांना मोहरच आला नाही, का आला नाही. तुम्ही प्रथमयोग ऐकला का नाही, सरळ तरी मला माहित नाही. जेव्हा महावीर स्वामी मुनी होते, जवळ गेले त्या जंगलात, काय झालं, बहरली झालं. का झाली ते, आनंदली. मग ही मेनकेत अडकली, त्या कारखान्यात अडकली, दारूच्या वृत्त्यावर चालली, मांसभक्षण करायला लागली. का, अध्यात्माचा आनंदाचा बहर नाही त्यांच्याजवळ आला. घरात पाहिलं, वडील आजोबा आधी धार्मिक कार्य कर करून जमले आणि त्यांच्याजवळ निश्चयाचा आनंदाचा गाभा फुललेला त्यांच्या अंगा प्रत्यांगावर पाहायलाच मिळाला नाही. मग पोरं म्हणाले, हा व्यवहार तर केला याने, तुमच्या तेच मागचा शहाणा. म्हणून त्याने उलटा शहाणा पण केलं, दारू त्या वृत्त्यावर गेले. म्हणजे दारू सोडून तर येण्या जीवनात काही मिळालं नाही. मग म्हणजे दारू पिऊन बघतो, मांस खाऊन बघतो, मेनका वाचून बघतो, कोकशास्त्राची पुस्तकं वाचून बघतो, टीव्ही सगळ्यांच्या घरात आहे, बहुसंख्यांच्या घरात आहे. टीव्हीवरचं असली दृश्य पाहिलं जातो. का, मंदिरात शास्त्र आहे तर नाहीये. ते म्हणाले, बाबा आजी शास्त्रात जाऊन आले, पण काय उत्साह कधी दिसलाच नाही, उलट वाळून गेले सगळे. आणि म्हणजे आम्ही आजोबा गेले वाळून, पोरं गेली वाळून, म्हणजे नातू म्हणले आपण तर सुरक्षित राहा. म्हणजे या टीव्हीवर तर बघू म्हणाले उत्साह, जाहिरात पुष्कळ आहे त्याची, उत्साह पुष्कळ येतो. रेडिओची जाहिरात पुष्कळ आहे, गाणी ऐका. मग तिथे जाऊन बघितलं पुष्कळ. कारण अमेरिकन म्हणायला लागले, आम्ही हे सगळे भोग भोगतो पण शांतता नाही. मग दोघंही बाहेरच की. म्हणून भगवान म्हणतात, निश्चय स्तुती जाणा. हा गाभा घ्या, काय टाप आहे तुमची मेनके जवळ जायची. मेनका हातात घेणार नाही, मासिक म्हणतो. स्त्री तर नाहीच नाही, मासिक सुद्धा येणार नाही. टीव्ही असेल पण आहेच, रेडिओ असेल पण आहेच. मग काय करेल, अरे चिदानंदाचा स्वाद, मी तर चैतन्यमय आत्मा आहे, मी स्वभावस्वरूप आत्मा आहे, मीच भगवान आहे, माझ्यामध्येच संपूर्ण दृश्य दिसले जाते, अशी माझी ज्ञानशक्ती आहे. टीव्हीत तेवढं दिसत नाही. मग टीव्हीत काय पाहू, अंतरंगात पाहू. ज्यात खरा आनंद आहे तिथला आनंद भोगू, ज्यात आनंद नाही तिथे जाऊन काय करू. सहज टीव्ही राहिला बाहेर, मासिक सहज राहिली बाहेर, कथा कादंबऱ्या सहज बाहेर राहिल्या. इथे तर काही लोक होती, पण मला सांगायचे ना, त्या कार्यक्रम मध्ये नव्हते तर का नाचले ते पोरं खेळवर. नव्हता, त्यांना नव्हता, ती या काळातली नव्हती,
ती पोर आली 18-20 वर्षाची, 15-16 वर्षाची, MA शिकणारी, BA शिकणारी, BCom शिकणारी पोरं पोरी होती की नाही? त्यांना नव्हतं काय टीव्ही ऐकायचा, गाणं ऐकायचा, ते नव्हतं. चिंचेचं काय खायचं असतं ते? चिंचेचं जिरे मीठ वगैरे टाकून ते कुत्ता काय कुत्ता त्याला खायचं नव्हतं. सुंदा, चिवडा, पेढे, बर्फी, लग्न, ड्रिंक, कोल्ड ड्रिंक नव्हतं बाहेर. ती इथे येऊन का बसली? कसलं चितूर नव्हती का? बाहेर थिएटर नव्हते काय? चिदानंदाचा जर स्वाद घेतला आणि चिदानंदाची चटक लागली तर चिदानंदाचं प्रोडक्शन आणखी कुठं होत असेल? चिदानंदाच्या चर्चेची माहिती जिथे मिळत असेल तेथे सहज लागेल. जेथे रुची आली त्या भागाकडे गेले, ते सुटले. आपण फक्त सांगतो की ते सोडा बाहेरचं आणि इथे तर रुची देत नाही. पोराला सांगायचं काय, तू केक बाजारचा खाऊ नको, घरात तर आई केक करूनच दिना. मग काय पोरं म्हणतात, आई घरात केक करून देत नाही, साच्यात घरून अस्सल तूप, अस्सल दूध, अस्सल सोजी सगळं आहे घरात. बाहेरचं वाईट आहे, पण आई घरात करून देत नाही आणि तिला करायला येत नाही. मग पोरगा म्हणाला मला आवडतो केक, मी हॉटेलात जाऊन खातो. चांगलं बाहेर. कारण जर आईला ती कला माहिती असेल, या मुली मातेला जर माहिती असेल कला, त्यांच्या मुखातून येईल ती कला बाहेर आत्मानंदाची, तर इथला केक खायला सुरुवात होईल आत्मानुभवाचा. तो केक सुटे. अभक्ष्याचा केक तर सहज सुटला, भक्षणीय पदार्थ सहज आले. असा आहे खेळ. म्हणून निश्चय आहे ना, निश्चयाचंच वचन सांगितलं. बोला, निश्चय याचीच अनुभूती घ्यायला सांगितली. व्यवहार तर सहज धावत आला. जसं एक आहे की नाही, एक आणखी एक उदाहरण सांगतो. कथाच पाहिजे, काय करायचं आहे ना. एक जण म्हणाले, गणपत प्रसन्न झाला नाही असं म्हटलं तर कथा लौकिक दृष्टीने. ते म्हणाले काय पाहिजे? ते म्हणाले की मला असा नातू बसला पाहिजे कशावर, महान राज्यावर, आणि मी त्या नातूचं सगळा सोहळा पाहिजे, असं सगळं पाहिजे है ना. मग आता तो होता कसा, आंधळा. म्हणजे काय झालं, त्याला नातू पाहिजे, नातू आहे आणि तो उत्कृष्ट याच्यावर बसला पाहिजे आणि त्याचं सगळं बाळ वगैरे सगळं लग्न सोहळा पाहायचा. म्हणजे याला डोळे आले पाहिजे, हे सगळे मध्ये चालले की नाही सहज. हा मधला व्यवहार सहज आला की नाही. मग निश्चयाची अनुभूती घ्यायला जर निघाला तर द्रव्यभूत पर्यायची चर्चा सहज आली आणि माहिती घेण्यासाठी ज्यांच्याजवळ गेला त्यांच्या विनय नाही झाला, सहजच झाला. त्या देवगुरु शास्त्राबद्दलचा विनय रूपी व्यवहार सहज झाला है ना. निश्चयाचीच कथनी सांगितली जाते, निश्चयाकडेच प्रेरणा केली जाते, निश्चयाचा गाभा सारखा दाखवला जातो आणि मूळ गाभा जसा सारखा पाहतो तसंच मूळ गाभ्याची चटक त्याला लागते, चव येते आणि तो आनंदाने पुलकित होतो. स्वतः पुलकित झाला तर एक बहीण पुलकित झाली तर दुसरी बहीण म्हणाली, काय एवढा सारखी पळती समयसा, सारखी पळती समयसा, आम्ही सगळे गाणे म्हणतो की सारखी पळती समयसा, पण वाचू कसा वाचते, काय भानगड आहे. म्हणून दुसरी सहज म्हणाली की तिला असं पटवून देते की त्यात काय अर्थ नाही. तर गंमत काय झाली, या गावातली कथा आहे, दुसऱ्या गावातली कथा नाही है ना. दुसरी म्हणाली मी बघायला जाते, तर ते म्हणाले मीच समयसार नाही होऊन गेली. मीच समयसार नाही होऊन गेली आणि बाकीच्या वाचण्यापेक्षा हेच वाचते. याच चिंतन म्हणून सहज झालं. समयसरात काय आहे तर समयसरात वाचा आणि ऐका ना. अनुभव आत्ताच ताजा येतो, शिळा येत नाही, विटलेला येत नाही. अनुभूती जितकी घ्या तितका वीट येत नाही है ना. याला काय म्हणायचं, वीट येण्याला धारा प्रवाहित ज्ञान होत नाही, तितकाला येत नाही.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्माच वाढला जातो, हाच ऐकला जातो, पण वीट येत नाही, कंटाळा वाटत नाही, धारावाही ज्ञान होत नाही. का? आत्म्यात मुळात अतींद्रिय आनंद अविहित स्वरूपाचा आहे. तो जो अनुभवतो तो जास्तीत जास्त उत्साह आहे. म्हणून कोणत्याही केवढीला कधी कंटाळा आलाय का? नाही म्हणाले आता जरा संसारात जाऊन येतो. असं कधी झालं नाही. जे आत्म्याच्या चवीमध्ये जास्तीत जास्त रंगले ते संसारापासून सुटलेच. सोडा म्हणून सांगायला नाही, सुटले, संसारापासून दूर गेले, आत्मानंदात स्थिर झाले. म्हणून आहे की निश्चय स्तुती जी आहे ती पहा, ती दूर नाही. पण अज्ञानी जीव काय करतात? जी चव तर टाकतो आत्म्याची, पण ती परमिश्रित करून टाकतो. ना, अज्ञानी कसा असतो? नेय न्यायक संकर करून टाकतो, मिश्रण टाकतो. आणि ज्ञानी काय करतो? नेय न्यायकतेचं विभाजन करून टाकतो. आणि कशाने? ज्ञानाने विभाजन केलं जात आहे. बाहेरून तोडून फोडून विभाजन करणं नव्हे. अज्ञानी भेद विज्ञान करायचं आहे म्हणजे तोडफोड करायची असं म्हणतो. मग तो इंद्रिय फोडतो, शरीर फोडतो, बाहेरचा माल फोडतो, असा प्रयत्न करतो. ज्ञानी ज्ञानाने भेद करतो, जाणीने भेद करतो. वस्तू इथेच आहे, न्याय इथेच, न्याय ती येथेच. जाणणारा न्याय स्वरूपाचा आत्मा येथेच आहे आणि परपदार्थ येतेच आहेत. ते सगळे आकार द्रव्य आहे, धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य आहे, काल द्रव्य आहे, पुद्गल द्रव्य आहे, जीव द्रव्य आहे. आपला जीव आहे, दुसऱ्याचे जीव आहेतच की. समुद्रात होत आहेत, मरणाचे समुद्रात होत आहेत, बाकी समुद्रात होत आहेत, किंवा इथे बॅक्टेरिया शरीरात बसलेतच की, आजूबाजूला हवेत बसलेतच. मग हे सगळे एका ठिकाणी आहेत. तरी देखील जर तुम्ही चित्ताने विचार केला की मी ज्ञान आनंद गुणवाला आहे, मग पर्याय तिथे आहे, पर्याय दुसरीकडे नाही, तिथे आहे. दुःखाची पर्याय आहे, कर्म कर्माणू आहे, भाव कर्म आहे, द्रव्य कर्म आहे, न कर्म आहे. परंतु ज्ञानाने एक ध्रुव एकाकार चाकला म्हणजे विचार केला, दुसरं काय दुसरं करायचं नाही. वस्तू स्वरूपाप्रमाणे लक्षण जाणार आणि मग भेद. म्हणून सांगतो की बाजारात जाता जेव्हा शेंगारांना पाहता, शेंग पाहता तर त्यातलं तेल उतारा किती आहे जाणताना भाव होतो. पिळली नाही ती शेंग, फोडली नाही अजून, पण तेल नजरेत येतं की नाही? येते. दूध जर घेतले तर दुधातलं ते तूप नजरेने लगेच जाणवतं, यात तूप किती आहे. मोसंबी आणायला गेला तर यात रस किती आहे नजरेने जाणवला. लिंबू किती आहेत तरी रसदार आहेत की रस कमी आहेत तिथं नजरेने जाणवला गेला. तिथे ते पिळून ठरवून आणले नाही. संयोगच अवस्था आहे, चौथा आणि तो लिंबाचा रस एकत्र आहे, पण नजरेने जाणलं. तसा हा चौथा द्रव्यकर्म, न कर्म, भाव कर्म रूपी चौथा आणि रसरूपी ध्रुव आत्मा येथेच आहे, एक क्षेत्रावर आहे. संश्लेष संबंध आहे, बाकीचे काही संश्लेष संबंध नाही. उदाहरणार्थ आकार द्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य त्यांचे संश्लेष संबंध नाही, एक क्षेत्रावर आहे. पण नजरेने म्हणजे ज्ञानाने भेद करून जाणता येईल. विचार आहे फक्त. जसं शेंगादाण्यातलं तेल जाणता आलं विचाराने, तसं तिथे विचार आहे मी ध्रुव ज्ञान स्वभावी आहे. काय जाणारं? अहो हा फळा काळा रंगा, पण याच फळ्याला रंगीत जाणता येते की नाही? मग पर्याय करून आपल्याला जाणतो तर मी ज्ञान स्वभावी आहे या ध्रुवाकडून पारिणामिक भावाकडून जाणता येते. मग हे विभाजन केले म्हणजे न्याय न्यायतेच्या मिश्रणाचा जो दोष येत होता विचारामध्ये तो झालेला. काय करायचं? अवघड नाही, सोपं आहे. पण हे जेव्हा जाणत नाही तेव्हा आपल्याच ज्ञानाला जाणतो, पण मिसळून काय करतो? टीव्हीतून ज्ञान आले, रेडिओ मधून ज्ञान आले, लाडूतून भोग मिळाला, सगळ्यातून भोग मिळाला, साडीतून भोग मिळाला. जाणलं कोणी? ज्ञानाने. अलंकारातून भोग मिळाला, अलंकार नाही येत ना, अलंकारातून भोग मिळाला. जाणलं ज्ञानानेच ज्ञानाला.
पण मानलं काय, अलंकारातून भोग मिळाला म्हणून याला म्हणायचं नेय न्याय संकर केला. आणि असा दोष केला विचाराने, तर मग असे जेव्हा प्रतीती करतो तेव्हा काय विचाराला की मग इथंच बरं आहे, भोग इथं तिथंच राहिला. पण बाहेरून जरा ऐकलं की फास होण्याचा विचार केला तर नरकात जाईल, भीती बसली आणि मग म्हणाला की नको हे जास्त होणार नाही. म्हणजे बाळाला तर खायचं दिसलं ते कुल्फी, पण आईने भीती दाखवली काय, ते बघ शेजारच्या बाळाला हगवण लागली, तुला हगवण लागेल, माझं काय म्हणणं नाही, हे पैसे है ना, परवा तुला हगवण लागली होती 8 दिवसापूर्वी, खायचं असलं तर खा, कुल्फीच खाल्ली होती बघ, डॉक्टरने सांगितलं तू कुल्फी खाल्लीस, हगवण लागले. आता काय खायची तर आज इच्छा आहे, हात तर तिकडे जातो, तोंडी तिकडे जाते, परंतु ती भीती बसली. डॉक्टरने सांगितलं तेवढ्या डॉक्टर बाबा खाल्ले होते, का डॉक्टर कुल्फी खाल्ले तर हगवण लागते की नाही, हो म्हणाले हगवण लागते. हे काय म्हणजे 10 पेशंट त्या गाडीत घातले, कुल्फी खाऊन आले, कुल्फीच खाल्ली म्हणाले, हगवण लागले. मग खायची का तुला, म्हणून मला नको. म्हणजे मग म्हणले मला ते अलंकार नको, कुल्फी रुपी अलंकार कुल्फात ठेवलं का, ते अलंकार घालायला नको, परिग्रह परिमाण करतो की मग ते घालायला नको. आणि दुसऱ्या जास्त ठेवण्याचं चोर बळवतात, सरकार घेऊन जाते, म्हणून नको. म्हणून दंड्याचं परिमाण केलं, अलंकाराचं परिमाण केलं. पण इच्छा मात्र ही आहे की सगळं ते मिळालं. रशियात हे पाहिल्यानंतर चांगलं चित्र, बाहेरून परिग्रह परिमाण आहे, आतून जाज्वल्य इच्छा आहे, तसंही इथे प्रकार आहे. मग काय फरक पडतो, मूळ गावात आहे की त्या अलंकारामध्ये स्पर्शशी रसगंध वर्णाचं तादात्म्य, कुल्फीशी स्पर्श रसगंध वर्णाचं तादात्म्य, लाडूशी स्पर्श रसगंध वर्णाचं तादात्म्य, तुपाशी स्पर्श रसगंध वर्णाचं तादात्म्य. पण ज्ञान आणि आनंद गुणाचं तादात्म्य नाही. मग ज्ञान आणि आनंद गुण माझ्या आत्मदर्यात आहे, मग ते दोन भिन्नच झाले. मग मी ज्ञानान स्वभावी आहे असा विचार केला तर तिकडेच रंगला. म्हणून कुल्फी वाटली नाही, मग ते लाडूची इच्छा झाली. सोपा आहे ना, जरी खायला लाडू गेला, कुल्फी बघते नको, खावंसं वाटतं तर लाडू खावा, चांगला खावा, असे भाव आले. खाण्याची इच्छा नाही, परंतु जरा राहवत नाही, म्हणून 10 वाजता पिंची घेऊन निघा, तर म्हणलं घेऊन. तसे तुम्ही तुमची ताट पाठी घेऊन स्वयंपाकघरात बसला जेवायला, हो है ना, वस्त्रादी घेतले असतील तुम्ही, परंतु इच्छा काय, मी माझ्या आत्म्यात एकट्यात राहू. वस्त्र तर सहज आली, पण वस्त्र सहज असताना देखील इच्छा नाही राहिली, तीव्रता नाही राहिली, ही सहज सुटली. म्हणजे अध्यात्म जर घेतले, स्वभावाचे चिंतन जर केले, तर मी ज्ञान आनंदमय वस्तूच आहे आणि ज्ञान आनंदमयला जाणतो म्हणून भोग मिळतो. म्हणून बाहेरच्या ज्ञेय वस्तूचा ज्ञानामधून परिहार झाला है ना. ज्ञानामधून घेतलं नाही, षड्मस्त आहे. ध्रुवाचं वेदन करू लागला तेव्हा अलंकाराचं वेदन नाही झालं. सोपं ना. किती वेळ टिकतोय महाराज, पुन्हा कितीच येतो आपण. किती वेळ टिकला नव्हे, एक वेळ टाकलं तर टाकलं ना, सेकंदातला लाखावा भाग इतकं टाकलं की नाही है ना. मिठाचा खडा जरा थोडस टाकला तर टाकला की नाही, मोठा खडा नाही खाल्ला, पण जरा टाकला तर टाकलाच की. मग ध्रुवाचं जरा वेळ टाकला, जरा वेळ विचार केला तर टाकला की नाही ध्रुव, टाकला. मग ह्या ध्रुव चाकायची जर सवय लागली तर सतत टाकतात, ते तेवढी सतत चाकत बसले. मग थोडस टाकायचे, मी चिदानंद भगवान. विचार करायचा, टाकायचं म्हणजे काय, विचार करायचा. मी माझ्या स्वरूपात आहे आणि पर माझ्यात नाही. माझ्या ध्रुवामध्ये द्रव्य कर्म नाही, भाव कर्म नाही, न कर्म नाही. मी ध्रुवमय एक आत्मा आहे. एवढं साधं सोपं सरळ गणित आहे. म्हणून ते म्हणतात असं जर जाणलं, कसा आहे आत्मा, ज्ञान स्वभाव
सहाव अधियम आदम. आत्मा कसा ज्ञान शक्तीने सहित, बाकीच्या अचेतनात ज्ञानशक्ती आहे का नाही. मग असा आत्मा जाणला तर काय झालं, इंद्रिये जिनिकता झाला, इंद्रिये जिंकली गेली